ओम श्रीराम. सर्व श्रोत्यांना प्रेमपूर्वक नमस्कार. श्रोते हो, आपण स्वामी विद्यानंद यांच्या भावार्थ रामायण संक्षिप्त या ग्रंथाच्या आधारे निर्माण झालेला मला भावलेले भावार्थ रामायण अर्थात आत्मपरायण हा ग्रंथ आपण पाहत आहोत. आज अरण्यकांडातील अध्याय 2, विराध राक्षसाचा वध. ओम श्रीराम. श्रीराम, सीता व लक्ष्मण आता अत्रि ऋषींच्या आश्रमावर आले आहेत. तिथे त्यांचे आगत स्वागत झाले आहे. तिथे मग अत्रि ऋषी अनुसयेची पूर्वकथा सांगत आहेत. अशी ही असूया नसलेली म्हणजेच कोणाचाही द्वेष न करणारी अनसूया काम, क्रोध व लोभ यांचा त्याग करून गंभीर तप करते. तिची तपश्चर्या देवांनाही मान्य होते. परंतु लक्ष्मी, पार्वती व सरस्वती यांच्या सांगण्यावरून ब्रह्मा, विष्णू व महेश तिची परीक्षा घेण्याकरता येतात व नग्न होऊन भोजन द्यावे म्हणतात. अनुसया ही तयार होते, कारण ती शुद्धाती शुद्ध झालेली असते. परंतु या तिन्ही देवांच्या ठिकाणी पत्नी हट्टामुळे थोडीशी अशुद्धी निर्माण झालेली असते. म्हणून मग ती त्या तिघावर जलप्रोक्षण करते व त्या तिघांनाही बालक रूप प्रदान करते. ते बालक रूप म्हणजेच शुद्धतेचे प्रतीक आहे व हे केवळ पतिव्रता धर्माने होते आणि हेच स्वव्रत म्हणजेच पतिव्रत अनुसया सीतामातांना देतात. पुढे मग श्रीराम अत्रि अनुसयेची आज्ञा घेऊन पुढील प्रवासास निघतात. त्यानंतर मग एक विराध नावाचा राक्षस सीतामातांना पळवून नेतो. तेव्हा तिथे श्रीराम रुक्मपुंख नावाचा बाण त्याला मारतात. तो बाण त्याच्या हृदयात शिरतो, परंतु त्या बाणाने किमया केली. त्या बाणाचे तेज त्याच्या मस्तकात जाऊन भिडते व त्यामुळे त्याला महाबोध प्राप्त होतो व तो म्हणतो की या बाणाच्या तेजाने माझ्या सर्व वेदना नाहीशा झाल्या, माझी सर्व पापे नष्ट झाली व मला आता महाबोध प्राप्त झाला आहे. प्रभू रामांची ही किमया अगाध आहे. माझ्यासारख्या अनेक दुरात्म्यांचे पाप धुवून काढून आम्हास तो स्वर्गात पाठवतो आणि आता त्याला पूर्वजन्मीची स्मृती येते. तो महागायक तुंबर असतो. कुबेराचे इथे गायनास जातो. तिथे रंभा या अप्सरेवर वाईट दृष्टी ठेवतो. तेव्हा कुबेर त्याला शाप देतो व तो राक्षस होतो. परंतु कुबेर त्याला पुन्हा उशाप देतो की श्रीराम बाणाने मुक्त होशील आणि मग तो विराध श्रीरामांना पुढे शरभंगाश्रमात जाण्यास सांगतो. ते शरभंग ऋषी तुम्हाला पुढील मार्ग सांगतील असे सांगून मग तो विराध राक्षस प्राणत्याग करतो. आता आपण साधकाच्या दृष्टीने पाहू. साधकाचे ठिकाणी असूया, द्वेष, मत्सर हे नसतील तर सद्गुरू त्याला स्वव्रत, पतिव्रत म्हणजेच गुरुप्रणीत साधना देतात. साधकाने मग विवेक व संयमाने परखड साधना केली पाहिजे व आपले मन, प्राण व देह हे तिन्ही स्तर शुद्धाती शुद्ध केले पाहिजे व हे तिन्ही स्तर जसजसे शुद्ध होत जातात तसतसे साधकाच्या ठिकाणी अभयत्व, शुद्धत्व व बालकाप्रमाणे निरागसता निर्माण होते व त्यानंतरच मग श्री सद्गुरूकडून कृपा व्हायला सुरुवात होते व हीच ती कृपारूप शक्तिपात प्रक्रिया होय. हीच ती परिवर्तन प्रक्रिया होय व ही परिवर्तन प्रक्रिया सद्गुरू साधकाच्या ठिकाणी हळूहळू परंतु सदोदित व साधकाच्या साधना आणि धारणेनुसार करत राहतो. या प्रक्रियेतून पुढे मग साधक त्रिपुटीच्या 3 देहांच्या वरील 3 स्तरांच्या म्हणजे मन, प्राण आणि देहाच्या
आणि त्रिगुणांच्याही अतीत होतो व या तीनही देवांचे म्हणजे विश्वसंचालक तिन्ही संस्थांचे मातृत्व गुरुत्व प्राप्त करून घेतो. अशी ही साधकरूप अनसूया आपल्या पातिव्रत्याने, आपल्या गुरुव्रताने म्हणजेच गुरु हा पती व त्याने दिलेली साधना हे व्रत, या पातिव्रत्याने ती अनसूया तीनही देवांची म्हणजेच दत्तप्रभूंची माता होते, म्हणजेच गुरुत्व घेते. तसेच साधकाने हे सद्गुरूंचे व्रत स्वीकारून निर्गुण रूप सायुज्याचे मातृत्व व गुरुत्व प्राप्त करून घ्यावे आणि अशाच गुरुव्रताने, गुरुप्रणीत साधनेने साधकाच्या ठिकाणी श्री सद्गुरूंकडून कृपारूपी बाण साधकाच्या हृदयात शिरतो व या कृपेचे तेज देहासहित मस्तकात जाऊन भिनते व त्यामुळे साधकाला महाबोध प्राप्त होतो. साधकाला जाणीव होते की सर्व दुःख यातना सर्व पापे नष्ट होऊन मी आता विशुद्ध व उत्क्रांत झालो आहे. आपण भौतिक जीवनातही काही हमखासपणे सांगण्याकरिता म्हणतो ना की हे रामबाण औषध आहे, तर खरेच या श्रेष्ठ सद्गुरूंच्या कृपाबाणाने अशा प्रकारे महाबोध निर्माण होतो व तेच या भवरोगावरचे महाऔषध आहे व या महाबोधातून साधकाला पुढील व मागील अनंत जन्माचे ज्ञान होत असते. आता आपण या अध्यायाचे सार थोडक्यात पाहण्याचा प्रयत्न करू. इथे कथेमध्ये श्रीराम प्रभू अत्रि अनुसयींच्या आश्रमावर येऊन पोहोचले आहेत. अत्रि ऋषी अनुसयीची कथा सांगत आहेत. आपण हा भाग थोडक्यात पाहूया. तिची द्वेष, असूया, मत्सर, काम, क्रोध, लोभ म्हणजे षड्रिपूंना बाजूला सारून ती गंभीर तपश्चर्या करते. ती देवांनाही मान्य होते, परंतु या तीन शक्ती म्हणजे सरस्वती, लक्ष्मी आणि पार्वती यांच्या हट्टामुळे हे तीन देव ब्रह्मा, विष्णू आणि महेश तिची परीक्षा घेण्याकरता येतात. या हट्टामुळे त्यांच्यामध्ये किंचितशी अशुद्धी निर्माण होते. अनुसया ही तयार होते. ते नग्न होऊन भोजन मागतात. अनुसया ही तयार होते, कारण अनुसया ओळखते की यांच्या ठिकाणी थोडीशी अशुद्धता निर्माण झाल्यामुळे यांना अशी बुद्धी सुचली आहे की नग्न होऊन भोजन मागावे आणि ही माझी परीक्षा घेण्याकरता आलीत, ही अनुसया ओळखते. मात्र ती शुद्ध, निर्मल आणि ईश्वरमय, चैतन्यमय झालेली असते, त्यामुळे ती तयार होते. ती जलप्रोक्षण त्यांच्यावर टाकते आणि त्यामुळे त्यांचे बालकात रूपांतर होते. आता इथे खरं कथेमध्ये नेमकं काय होतं, त्यांच्या ठिकाणी जी अशुद्धी निर्माण झालेली असते तीन देवांच्या ठिकाणी, त्यांना बालकत्व निर्माण होणे म्हणजे निरागसता निर्माण होणे, शुद्ध, निर्मल, चैतन्यमय असं ती त्यांना करते. बालक झाल्यावर त्यांच्या ठिकाणी कुठलाच भाव राहत नाही, म्हणजे कुठले विकार, वासना, षड्रिप काही शिल्लक राहत नाही. परंतु हे अनुसया कशाच्या बळावर करते, तर पातिव्रत्याच्या बळावर, तिच्या तपश्चर्येच्या बळावर हे करते. तसंच साधकाच्या ठिकाणी मग ही कथा कशी घडते. साधक सुद्धा पातिव्रत्य स्वीकारतो. साधकाच्या ठिकाणी, साधकाच्या दृष्टीने पातिव्रत्य म्हणजे काय, सद्गुरू हे पती व त्यांनी दिलेली गुरुप्रणीत साधना म्हणजे व्रत, हे त्याचं पातिव्रत्य असतं. म्हणून साधकाच्या ठिकाणी जर असूया, द्वेष, मत्सर नसतील तर सद्गुरू त्याचा स्वीकार करतात, त्याला साधना देतात. तो आपली परखड साधना करतो आणि ते चैतन्यत्व, ते अभयत्व, ते शुद्धत्व, ते निरागसत्व तो मिळवतो. आणि त्याचा परिणाम काय होतो, तर तो सायुज्य मुक्तीपर्यंत जाऊन पोहोचतो आणि पुढे जाऊन गुरुपदावर आरूढ होतो. इथे कथेमध्ये अनुसया त्या तिघांना बालक रूप प्रदान करते. ते बालक कोण, श्री दत्तप्रभू. दत्तप्रभू कोण आहेत, दत्तप्रभू हे आद्य गुरुतत्व आहे.
तसंच साधकाच्या दृष्टीने या साधनेने, या पतिव्रताने म्हणजे गुरुप्रणित साधनेने साधकही गुरुपदावर आरूढ होतो, साधकही गुरुस्वरूप होतो. आणि त्याच्या ठिकाणी काय येतं मग? मग तर त्याच्या ठिकाणी शुद्धत्व, निर्मलत्व, निरागसता, अभयत्व, चैतन्य, हे सगळे गुण त्याच्या ठिकाणी येतात आणि तो गुरुपदावर आरूढ होतो. आणि ही प्रक्रिया कशी होते? ही प्रक्रिया इथे कथेत सांगितलं की सद्गुरू कृपा करतो तेव्हा साधकाला या गोष्टी मिळतात. म्हणजे सद्गुरू तिथे शक्तिपात नावाची प्रक्रिया करतो, परिवर्तन रूप नावाची प्रक्रिया करतो. कारण साधकाच्या अगोदरच्या जीवनाचं कम्प्लेट त्याचं रूपांतरण होतं, परिवर्तन होतं आणि तो शुद्ध निर्मल म्हणजेच ईश्वर होतो, म्हणजेच गुरु होतो, सद्गुरू होतो, गुरुतत्व त्याला प्राप्त होतं. आणि हे मिळवताना सद्गुरू त्याच्यावर कृपारूपी बाण सोडतो. इथे कथेमध्ये राक्षसाचं आपण कथा पाहिली तर विराट राक्षसाला श्रीराम प्रभू बाण मारतात. विराट राक्षस सीतामातांना पळवतो म्हणून श्रीराम प्रभू त्याला बाण मारतात, परंतु तो श्रीरामाचा बाण असतो. त्या बाणाने त्याला वेदना होत नाही, तर त्याला महाबोध निर्माण होतो आणि त्याला मागच्या जन्माचं संपूर्ण स्मरण होतं. तो तुंबर असतो रंभेवर वाईट दृष्टी ठेवल्यामुळे म्हणजेच विकार वासनेमुळे तो विराट होतो. तसंच साधकाच्या ठिकाणीही गुरुकृपा होण्याच्या अगोदर काम, क्रोध, लोभ, मोह, मद ह्या विकार वासनांनी तो बरबटलेलाच असतो ना. परंतु जसजशी तो गुरूंची साधना करतो, गुरूंची जशी कृपा व्हायला लागते, तो सद्गुरूंच्या कृपेच्या प्रक्रियेने शक्तिपात प्रक्रिया घडते, परिवर्तन प्रक्रिया घडते आणि तो कृपारूपी बाण त्याच्या हृदयात शिरतो. म्हणजेच सद्गुरूंची कृपा त्याच्या हृदयात शिरते. त्याने साधकाला महाबोध निर्माण होतो. महाबोध म्हणजे त्याला मागील पुढील अनंत जन्माचं ज्ञान, अध्यात्माचं स्वयंपूर्ण स्वयंभूत ज्ञान, चैतन्य, अशा सगळ्या गोष्टी त्याला त्या कृपारूपी बाणातून मिळतात. आणि आपण इथे कथेत एक शब्द वापरला आहे की रामबाण औषध. आपण हे नेहमी व्यवहारामध्ये बहुतेकामध्ये हा शब्द ऐकतो किंवा वापरतो. तर इथे साधकाला ते जे कृपारूपी रामबाण, रामाचं किंवा सद्गुरूंचं जी कृपारूपी औषध आहे ना, ते साधकाच्या भवरोगावर लागतं, भवरोग नाश होतो. त्या सद्गुरूंच्या कृपारूपी औषधाने साधकाचा भवरोगाचं विनाश होऊन जातो, साधकाचा भवरोग बरा होतो आणि साधक भवरोगाच्या म्हणजेच भवाच्या म्हणजेच सांसारिक प्रापंचिक सगळ्या बंधनांच्या, जन्ममरणांच्या फेऱ्याच्या अतीत होतो. म्हणजे तो त्रिपुटीच्या अतीत होतो, त्रिगुणांच्याही अतीत होतो, ह्या तीन देहांच्याही तो अतीत होतो. स्थूल सूक्ष्म कारण आणि तो महाकारण देहात प्रवेश करतो. तिथे त्याला सायुज्य मुक्ती मिळते. तिथेच तो मग परेच्याही पलीकडे जातो आणि जे आद्य गुरुतत्व आहे ते त्याला प्राप्त होते. श्रीरामार्पणमस्तु. हरिओम तत्सत. ब्रह्मार्पणमस्तु.